ह्या ओवीच्या काकाकडूनच तिच्या आई बापाची माहिती मिळेल ना? ऍक्च्युली तुम्ही त्या काकाला गाठा आणि तिच्या आई बाबांची माहिती घ्या. हा, आणि त्या काकाला एक्स्ट्रा माहिती देऊ नका. ओके, आता हाती लागलाय म्हणून हात साफ करून घेतले अशातलं काहीही करू नका, कृपा करा. हा, आणि त्याच्याविषयी सुद्धा आपण फक्त ऐकलंय, नक्की माहित नाहीये. हो हो. आणि हा साहेब, तो हिंदू धर्म चैतन्य नावाच्या संघटनेमध्ये ना हा कार्यकर्ता आहे काका. त्यांच्यासाठी पण काहीतरी काम करतो. हिंदू धर्म चैतन्य हे काय आता? साहेब, ते पण मला काय माहित नाही, पण पोरांना माहिती आहे. त्यांच्याकडून कळलं ना की तुम्हाला लगेच कळवतो. येऊ साहेब. हे, आणि तिचं नाव काय? ओवी. हा, हिंदू धर्म चैतन्य. हॅलो जान्हवी, जान्हवी तुला माझा आवाज ऐकू येतोय का? हा, आई आई बोला ना, मला येतंय ऐकू. अगं ओवी खूप रडतीये ग. हो का? काय झालं? का काही कळत नाहीये, पण खूपच रडते. म्हणजे अजिबात ऐकतच नाहीये ती काही. अगं खूप ओक्साबोक्शी रडतीये आणि ना रडताना असा श्वास कोंडतोय तिचा, काही कळत नाहीये. विचित्र काहीतरी करते. बापरे. अगं कारण कळत नाहीये ना, त्यामुळे उपाय तरी काय करणार मी सांग? कोण कोण आहात घरी आता? नाही आहेत ना, मी आहे, सरू आहे, आई पण आहेत. पण अजिबातच ऐकत नाही ग. हातच लावू देत नाही आम्हाला अंगाला. काय करावं, कसं समजावावं काही समजत नाहीये. जान्हवी, जरा तू घरी येतेस का? म्हणजे तू आलीस तर जरा शांत होईल ती. किंवा कामात असेल ना तर निदान फोनवर तरी बोल तिच्याशी. बोलतेस? नाही नको, मी येते, लगेच येते. हा प्लीज लवकर ये. हा गीता ऐक, मला लगेच निघावं लागतंय. का ग? अगं मी आल्यावर सांगते सगळं. चल आता निघते. ऐक, मी वाटेत ना सरांना फोन करते, पण प्लीज तू जाऊन जरा सरांच्या कानावर घाल. हा, आणि एवढ्या फाईल सेव्ह करून टाक. ओके, नीट जा. हो, बाय. सरू मावशी, काय हो, काय झालंय? बरं झालं बाई जान्हवी तू आलीस. अगं दुसऱ्याचं पोर आपल्या घरात इतकं रडतंय, काय करावं काही कळतच नाहीये. रडतीये? कशामुळे रडतीये? नक्की कशामुळे माहित नाही ग, पण आज जेवढी रडते ना तेवढी आतापर्यंत कधीच रडली नव्हती ग. थांबतच नाहीये रडायची. आणि रडताना ना तिला अशी धाप लागते, श्वास रोखते ती. त्यामुळे ना खूप भीती वाटते. बापरे. अगं आम्ही खूप विचारलं तिला, काय झालं, कशामुळे रडतेस, काहीच बोलत नाहीये. असं होत असेल का सरू मावशी? काहीतरी दुखत असेल, म्हणजे पोट दुखतंय, कान दुखतोय, पण तिला सांगता येत नसेल. असं काही झालं असेल का? नाही ग, असं नाही वाटत आहे. पण मग काय करूया आता आपण? डॉक्टरांना बोलूया? नाही नको, आधी तू बोलून घे तिच्याशी. कदाचित तुला बघितल्यावर शांत होईल ती. अगं किती वेळ झाला ती रडतीये. तुझी आई येऊन गेली ना तेव्हापासून रडतीये ती. म्हणजे बघ किती वेळ. एक मिनिट, आई येऊन गेली तेव्हापासून? हो ना ग. कुठे ओवी? माझ्या खोलीत आहे ग, पंख्याखाली बसवलंय तिला. अगं अशी ढास लागली होती तिला, म्हणून पाणी घेऊन चालले होते. मी आलेच. किती रडतेस ग, नको रडूस ना. तुझं डोकं दुखायला लागेल राजा, नको रडू. काय झालं? सांग मला, काय झालं? तेव्हापासून रडते ग, घसा सुकला असेल तिचा. पाणी थोडस पाणी पिऊया आपण. घे पाणी पी बघू. थोडस पी ना राजा. अगं कशी करते बघ. डॉक्टरांना फोन करूया का आपण? हो, मी फोन करते. पोटात दुखते का तुझ्या? काय रडतेस अशी सोना? हॅलो डॉक्टर,
हो बरं मी काय म्हणते तुम्ही बरं डॉक्टर तुम्ही खूप बिझी नाही आहात ना मग तुम्ही आता इथे घरी येऊ शकता नाही फोनवर नाही सांगता येणार तुम्ही प्लीज घरी या ना प्लीज डॉक्टर हो ओके थँक्यू सो मच सांग ना काय होतंय तुला काय झालंय मला सांग बघू आता फक्त अग्रीमेंटवर सही करायची आहे बाबा बाकी ही नोकरी आधीच्या नोकरीपेक्षा खूप चांगली आहे पगारही खूप चांगला आहे आणि मुख्य म्हणजे काम माझ्या मनासारखं आहे छान चांगलंय पिंट्या या नोकरीमध्ये तुझा जम बसेल असं वाटतंय मला हे बघ अगदी सकारात्मक दृष्टीने बघ या नोकरीकडे हो बाबा नक्कीच बाबा बाकी सगळं अगदी सोयीचं आहे फक्त अट एकच आहे म्हणजे त्या कंपनीचे जे मालक आहेत ना त्यांची एक संस्था आहे त्या संस्थेसाठी कुठलं तरी एक काम करायचं व्हॉलेंटरी कुठली संस्था हिंदू धर्म चैतन्य म्हणून संस्था आहे त्या संस्थेचे कार्यक्रम होतात सभा होतात त्या फक्त आपण अटेंड करायच्या बस पण काय म्हणजे काय कार्य करते ही संस्था बाबा मलाही फारसा अंदाज नाहीये म्हणजे फार खोलात गेलोच नाही मी बघ रे बाबा म्हणजे नीट माहिती घेतल्याशिवाय उगाच भलता शब्द देऊ नकोस म्हणजे न वाचलेल्या डॉक्युमेंटवर सही करण्या एवढंच धोकादायक आहे हे त्यामुळे ह्यात कसला आलाय धोका फक्त सभांनाच जाऊन बसायचंय ना पिंट्या आता ह्या कारणावरून ह्या नोकरीला आणि ह्या पगाराला जर तू नाही म्हणालास ना तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेव आई अगं मी काहीही नाकारत नाहीये आणि बाबाही मला काहीही नाकारायला सांगत नाहीये हे बघ मी फक्त सावध करतोय त्याला की आपला संबंध नसलेल्या संस्थांची संघटनांची कामं अंगावर घेत जाऊ नका इतकंच संबंध कसा नाही काहीतरी काम करणारी संस्था असणार ना पिंट्या ते काही नाही तू आपला पगाराकडे बघ हो आणि त्यांच्या ज्या काही सभा असतील ना अरे जाऊन बस एखाद्या सभेला त्याने काय बिघडतं नाहीतरी आयुष्यात बराच वेळ असाच वाया घालवलायस ना तू अजून थोडासा जा बाबा जा देवाला नमस्कार कर आणि निघ घरी बर बाबा नमस्कार यशस्वी भव आयुष्यमान भव. सुखी हो जानूला कळव रे हो बाबा फोन करतोस तिला किंवा सरळ ताईकडे जातो पेढे घेऊन नाही पेढे घेऊन जा पण साधे घेऊन जा अगदी मलाही पेढे नको पिंट्या उशीर होतोय तुला ये निघतो मी बाय चांगल्या पगाराच्या नोकरीवर जाताना पिंट्या किती रुबाबदार दिसतोय नी मी आलेच जरा त्या मनीषच्या आईचं नाक चेचून आले जरा पांडुरंगा सध्या हा एक कलमी कार्यक्रम आहे रे बाबा मनीषच्या आईचं नाक चेचणे वा डॉक्टर पण बरं झालं तुम्ही अगदी वेळेत आलात खूप काळजी वाटत होती हो आम्हाला म्हणजे टेन्शनच आलं होतं सगळ्यांना नाही काही काळजी करू नका हो मुलं कधी कधी करतात असं मी चेक केलंय शिवाय त्या मुलीची मला काही दम्याची टेंडन्सी वाटली नाही पण त्या मुलीची आपल्याला नक्की हिस्ट्री माहिती नाही तेव्हा लक्ष ठेवा आणि पुन्हा असं रडताना तिचा श्वास रोखला जातोय किंवा धाप लागते असं वाटलं तर मला फोन करा निश्चित येतो मी थँक्यू सो मच टेक केअर जान्हवी अगं मला नर्मदाने सांगितलं आता अचानक काय झालं ओवीला काहीच कळत नाही आईची ओवी ना खूप रडायला लागली आणि अशी रडताना श्वास रोखत होती म्हणजे दम लागल्यासारखी करत होती त्यामुळे सरू मावशींनाही काळजी वाटली आणि त्यांनी मला बोलावून घेतलं पण मला कुणी काही सांगितलंच नाही कदाचित तुम्हाला काळजी वाटेल असं वाटून कुणी काही बोललं नसेल काळजी वाटेल म्हणून पण आता काळजी वाटतेच आहे ना काळजी करण्यासारखंच आहे ते एवढंसं पोरते काही सांगता पण येत नसेल बिचारीला बरं काय म्हणाले डॉक्टर नाही पण डॉक्टरांचं म्हणणं आहे की तसं काळजी करण्यासारखं काही नाहीये
काही लहान मुलांची टेंडन्सी असते, म्हणजे ते रडताना असा श्वास रोखून घेतात. बाकी तशी ठीक आहे असं म्हणाले. डॉक्टर बघून गेले हे बरंच झालं. पण जान्हवी, मला आता असं वाटतंय की आपण पोलिसात जावं. पुरेशी वाट बघितली आपण, आता आणखीन वाट पाहण्यात अर्थ नाही. मलाही असंच वाटतंय. फक्त या सगळ्यात ओवीला काही त्रास होऊ नये इतकंच वाटतंय मला, बाकी काही नाही. आईजी, मी ओवीला भेटून येऊ? कुठे आहे ती? सरू मावशींच्या खोलीत आहे. आलेच. हाय हाय. कसा आहेस? मी मस्त. बस ना. अगं, ताई आली नाहीये का आज? आली होती पण गेली. कुठे? घरी. घरून फोन आला होता तिला. बापरे, म्हणजे अर्जंटली गेली, काही प्रॉब्लेम नाहीये ना? काहीतरी झालंय, म्हणजे एक्झॅक्टली काय झालंय मला माहिती नाही, डिटेल तसं काही बोलणं झालं नाही. पण ती ओवी आहे ना, ओवी, तिच्याबद्दल काहीतरी. नाही ग, मला काही कल्पना नाहीये. ओ, पण ती परत येईल म्हणालीये. तू फोन करून बघ तिला. नको, राहू दे, कदाचित ताई गडबडीत असेल. मग काय करतोस? थांबतोस का इथे? नाही, बघतो. ओके. काही निरोप द्यायचा आहे का? म्हणजे मी तसं देऊ शकते तिला. अगं, काम ऍज काही नव्हतं. मला नवीन जॉब लागलाय, सो तिला पेढे द्यायचे होते. ओ वाव, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. घे ना, तूही घे ना. हा, ठीक आहे. थँक्स. बरं, ताई घरीच आहे ना? मग घरी गेली आहे ना? हो. मग मी एक काम करतो, मी तिथेच जातो. म्हणजे कसं आहे, ताई पण भेटेल आणि घरचे पण भेटतील. ओके ओके, बाय. बाय. झोपली. जान्हवी, तू ऑफिसला जातेस का? मी आहे हिच्याजवळ. अगं, मग तुला हवी तेव्हा सुट्टी मिळणार नाही ना. तू खरंच जा, माझं लक्ष आहे हिच्याकडे. काय झालं होतं बाळाला? सांग बघू मला. कोणी ओरडलं होतं? चिडलं कोणी तुझ्यावर? काही दुखत होतं बाळा? मग का रडत होतीस तू एवढी? सांग बघू. माझ्या आईला पोलीस पकडून नेणार. पोलीस? पोलीस का पकडतील बाळा? आणि आईने काहीच केलं नाहीये ना, मग का पोलीस पकडतील? पोलीस तर दुष्ट माणसांना पकडतात. आई चांगली आहे की नाही? मग आईला पोलीस का पकडतील? असा काही विचार नको करूस तू. ए ओवी, तुला माहितीये, पोलीस काका आपल्या श्रीदादाचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे मग श्रीदादा जाऊन त्यांना सांगेल की ओवीच्या आईने काहीच केलं नाहीये, मग त्या आईला पकडणारच नाहीत. हो की नाही? आई कुठेही गेली असली ना तरी आपण तिला शोधून आणूया. आणि इतकं गोड बाळ जर आईला बोलवत असेल तर आई तरी लांब राहू शकेल का? नाही ना. आई येणार परत, आपण तिला परत आणूया. प्रॉमिस. प्रॉमिस.
नंदन अरे बोल ना काहीतरी. अरे तू शांत का उभा आहे? सांग ना काय माहिती मिळाली आहे, किंवा काहीच माहिती मिळाली नाही असं तरी सांग ना. बोल काहीतरी. हे बघ आपण एनिवे पोलिसांकडे जाणारच आहोत, पण त्याआधी आपल्या लेवलवर काही सॉल्व्ह होत आहे का हे बघतोय मी, म्हणून साहेब वाईट बातमी आहे. काय? म्हणजे पोरांकडून मिळालेली खबर चांगली नाही आहे. काय खबर? त्या मुलीचे आई बाप कदाचित जिवंत नसतील. काय काय म्हणालास तू? म्हणजे कसा बरोबर? आणि ही माहिती तुला दिली कोणी? साहेब एकदम खात्रीच्या माणसाकडून कळलंय पोरांना. अरे नंदन पण माहिती चुकीची असू शकते, म्हणजे एक शक्यता तरी आहे ना. साहेब 1-2 दिवसातच पक्की खबर भेटेल आपल्याला. येऊ? आणि मला एक कपभर चहा दे. हो साहेब. माझं डोकं ना बधीर झालंय आता. श्री, हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड होत चाललंय. मला असं वाटतं की आपण पोलिसांमध्ये तक्रार करायला हवी. मनीष अरे, माझा आपल्या पोलीस यंत्रणेवरती विश्वास आहे, पण या केसमध्ये ना आपल्याला त्या बाईंची हिस्ट्रीच काही माहित नाही आहे. आणि पोलिसांनी जर तपास करायला सुरुवात केली ना आता, तर त्यांचा इतिहास, त्यांच्या घरातलं सगळं बाहेर काढतील ते. आणि त्या जिथे कुठे आहेत ना तिथे या सगळ्याचा त्यांना त्रास होऊ नये इतकंच मला वाटतंय. आणि म्हणून हे आपल्या लेवलवरती सॉल्व्ह होत आहे का हे मी बघतोय. माझे हे सगळे प्रयत्न चालू आहेत आणि इथे हा मनीष अरे, नंदन हे असं काहीतरी सांगतोय आपल्याला. नाही हे कसं शक्य आहे रे? म्हणजे चल मी एक वेळ हे मान्य करेनही की तिची आई तिच्या मुलीला जान्हवी बरोबर सोडून गेली, पण जान्हवी तर हेही मान्य करायला तयार नाहीये. हे फार हे अशक्य आहे. नाही हे शक्यच नाही. श्री, एक मिनिट. तू डिनाय का करतोयस? आय मीन जेन्युइनली विचार करून बघ ना. हे खरं नाहीये असं तुला वाटतंय की हे खरं नसावं अशी तुझी इच्छा आहे? अशी माझी इच्छा आहे. मनीष अरे, काय सांगणार होता मी त्या ओवीला? अरे ओवीला सोड, मला जान्हवीला सांगायचंय धाडस होणार नाही. आय नो. हे जान्हवी, हे ओवीच्या डोक्यात पोलिसांचं अचानक कुठून आलंय? माहित नाही रे. जान्हवी अगं ती डिस्टर्ब होती तर मग मला सांगायचंस ना, मी आलो असतो पटकन. अरे डॉक्टर काय म्हणाले, तिला काहीच झालेलं नाहीये म्हणून मी कळवलं नाही. सॉरी. श्री, तू त्याच्यामुळे अपसेट झालायस का? नाही. मग काय झालंय? जान्हवी नंदननी थोडीशी विचित्र माहिती सांगितली. म्हणजे त्यांनी तशी शंका बोलून दाखवली. त्यांनी त्याची जी काही पोरं पाठवली होती ना लताबाईंची माहिती मिळवायला, त्यांनी नंदनला असं सांगितलंय की ओवीचे आई बाबा कदाचित काय श्री, बोल ना पटकन. कदाचित ते जिवंत नसतील. काय? हो, हे बघ, ही फक्त शंका बोलून दाखवली आहे त्यानं. अजून आपल्याला माहिती मिळाली नाहीये. माहिती मिळवण्याची प्रोसेस चालू आहे. सांभाळ जान्हवी. श्री, पण मला असं वाटतं की आता आपण पोलिसांकडे जायला हवं. ओवीला काय सांगायचं? जान्हवी अगं रडू नकोस. हे बघ, तू फक्त ओवीला काहीतरी भलती सलती आश्वासनं देऊन बस. श्री, आश्वासनं देऊन झाली.
तुझी आई जिथे कुठे असेल तिथून मी तिला परत आणेन असं म्हणून झालंय माझं. ते काय भयंकर होऊन बसलाय. अरे तासाभरात परत येते असं सांगून गेली ना तिची आई, तिच्या तान्ह्या लेकराला माझ्याकडे सोडून. रिअली काय सांगायचं आता तिला. हे बघ जान्हवी, ही फक्त ऐकीव माहिती आहे. आपल्याकडे कन्फर्म अशी कुठलीही बातमी नाही अजून. आणि आता त्यांची वाट बघण्या पलीकडे आपल्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? त्या कुठे गेल्या असतील किंवा ही जी काही माहिती आपल्याला मिळाली ती खरी आहे का, ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवणं इतकंच आपल्या हातात आहे ना. शांत हो.